काहीच अभ्यास झाला नाही, शेवटच्या 10 दिवसामध्ये तरी काय होणार आहे, अशी तुमची जर मेंटॅलिटी जर असेल ना, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायलाच पाहिजे. मी तुम्हाला काय करणार आहे, एक ठराविक प्लॅन देणार आहे. त्या प्लॅनच्या अकॉर्डिंग तुम्हाला हे 10 दिवस फॉलो करायचे आणि त्याच्यानंतर ना तुमचा रिझल्ट हा मला त्या 10व्या दिवशी तुमची ज्या दिवशी सीईटी होईल त्या दिवशी येऊन सांगायचा आहे. नक्की इम्प्रूव्ह झालेला असणार आहे. मी तुम्हाला काय सांगणार आहे, या व्हिडिओमधनं मी तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ या तिन्ही विषयाबद्दल प्लॅन देणार आहे. त्याचबरोबर आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे. मला फर्स्ट ऑफ ऑल सांगा, ह्या गोष्टी तुम्हाला शक्य वाटतायत का? झिरो स्टडी आहे आणि सीईटी मध्ये खूप चांगले मार्क्स आपल्याला मिळवायचे आहेत शेवटच्या 10 दिवसामध्ये. ह्या जर गोष्टी तुम्हाला शक्य वाटत असतील ना, तरच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण संत श्रेष्ठ तुकडोजी महाराजांनी 16व्या शतकामध्ये म्हणलेलं आहे. काय म्हणलेलं आहे? असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. याचा अर्थ बऱ्याच जणांना माहिती असेल, ज्यांना माहिती नाहीये त्यांना मी सांगतो. काय? तर मानवी जीवनामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नसते. फक्त त्यासाठी मनापासून प्रयत्न करण्याची मानसिकता लागते. फर्स्ट ऑफ ऑल पहिली ही गोष्ट आहे. काही होऊ शकतं, काहीही होऊ शकतं. आपण कोणत्या भूमीतनं येतो? आपण येतो छत्रपती शिवाजी राजांच्या भूमीतनं, की ज्यांनी पूर्ण महाराष्ट्रापुढे आदर्श घडवून दाखवला, स्वराज्य निर्माण करून दाखवलं. आपण येतो संत ज्ञानेश्वराच्या भूमीनं, ज्या माणसाने 16व्या वर्षी ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ लिहिला. आपण येतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमीतनं, की ज्यांनी भारताचं संविधान लिहिलं. वन ऑफ द बेस्ट ते आपलं संविधान मानलं जातं जगामध्ये. बरोबर? मग आपण ते माणसं आहेत. आपण त्या मातीतनं येतोय. मग ह्या असल्या गोष्टी, ह्या एमएसटी सीईटी साठी गोष्टी आपल्यासाठी किरकोळ आहेत, खूप किरकोळ आहेत. फक्त ह्या कधी किरकोळ आहेत, ज्यावेळेस आपण आपल्या झोपेतनं उठू त्याच वेळेस ह्या गोष्टी किरकोळ आहेत. हे पहा, मी ह्या व्हिडिओमध्ये म्हणजे तुम्हाला थोडक्यात एक स्ट्रिक्टनेस सांगणार आहे. मी तुम्हाला प्रेमाने समजवणार नाही, कारण प्रेमाचे दिवस गेले. भरपूर समजवलं. काही जण मला असे काही विद्यार्थी आहेत, की 6-6 महिन्यापासून म्हणतात, की झिरो स्टडीच आहे अजून. अजून झिरो स्टडीच आहे. अरे कधीपर्यंत झिरोवर राहायचंय? कधीपर्यंत झिरोवर राहायचंय? जर अशा थोर व्यक्तींनी जर विचार केला असता, माझ्याच्याने होणार नाही किंवा मला डिप्रेस फील होतंय, तर आज ते जगाचे आदर्श नसतेच. समजलं? आज ते जगाचे आदर्श नसते. त्याच्यामुळे आपल्याला तुमची झोप एकदा मोडायची, एकदा झोपेतनं तुम्हाला जागं व्हायचंय. आणि काय तुकाराम महाराजांनी काय म्हटलंय? काय म्हटलं? ह्या गोष्टींकडे जरासं लक्ष द्या. तुमचा फोन वगैरे जे आहे ना, Instagram वगैरे, ह्या गोष्टी जरा फेकून द्या बाजूला. ह्या गोष्टी थोड्याशा बाजूला ठेवा. आहे ना, नंतर भरपूर टाइम आहे. काय जे करायचंय ना, सीईटीच्या सेकंड अटेम्प्ट नंतर करा. तुमच्या घरचे जे काउन्सिलिंगची प्रोसेस आहे तुमच्या ऍडमिशनची, ती तुमचे घरचे आहेत, आम्ही आहोत. त्यासाठी पूर्ण हेल्प तुम्हाला आम्ही करणार आहे. त्याच्यामध्ये काही वाद नाही. त्यामध्ये तुमचा काही जास्त रोल नसणार आहे. तुमचा रोल त्यावेळेस तुम्हाला Instagram बघायचंय, Snapchat बघायचंय, ह्याला रिक्वेस्ट पाठवायची, त्याला रिक्वेस्ट पाठवायची, याचं फॉलो बॅक घ्यायचंय. त्या गोष्टी तिथं करा. पण आता इथं नको. शेवटचे 10 दिवस आहेत ना, ह्या 10 दिवसामध्ये जरासं प्रूव्ह करून दाखवा तुम्हाला. मी तुम्हाला सांगतो, ह्या 10 दिवसामध्ये जर तुम्ही केलं काहीतरी, तर तुमचं स्टँडर्ड इन्क्रीज होणार आहे. जर तुम्ही ह्या 10 दिवसामध्ये चांगलं कॉलेज जर मिळवून दाखवलं, घरच्यांना चांगले मार्क्स जर आणून दाखवले, चांगलं कॉलेज जर तुम्हाला मिळवलं, तर 4 वर्ष तुमचे पुढचे सुखाचे असणार आहेत. आणि त्या 4 वर्षापेक्षा पुढचे जे 2 वर्ष असणार तुमचे, कधी? ज्यावेळेस तुमची इंजिनिअरिंग कंप्लीट होणार आणि ज्यावेळेस तुमचा स्ट्रगलचा पिरियड सुरू होणार, ते जे 2 वर्ष आहेत, तर ते तुमचे अत्यंत सुखाचे असणार आहेत. बरोबर? मग त्यासाठी काय करायचंय? आपल्याला हे 10 दिवस आता कष्ट घ्यायची तयारी ठेवायची. बरोबर? कष्ट म्हणजे काय? उन्हात तुम्हाला दगड फोडायला लावलेत काय? कष्ट म्हणजे काय? उन्हात तुम्हाला दगड फोडायला लावलेत का शेतात काम करायला लावलंय? असं काहीच नाही करायला लावलं ना. फॅन खाली बसून फक्त अभ्यास करायचा आणि ही गोष्ट जर तुमच्याच्याने होत नसेल, तर काय जगून उपयोग आहे का काय? जगून खरं उपयोग आहे का? ही जर गोष्ट होत नसेल तर आता पहा, बऱ्याच जणांना वाईट वाटलं असेल, की मी एवढं स्ट्रिक्ट बोलतोय. पण नाही, ही काळाची गरज आहे आणि ते बोललंच पाहिजे. प्रेमाने कुठपर्यंत समजून सांगणार? प्रेमाने समजून सांगण्याची पण एक हद्द असते. बरोबर आहे? मग आता ज्याला माझं म्हणणं पटलंय, तर त्या सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी काय करतो आता, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स या तिन्हींसाठी तुम्हाला स्ट्रॅटेजी देतो. ज्यांचा झिरो स्टडी झालाय त्यांच्यासाठी. ज्यांचा ऑलरेडी चांगला स्कोर येतोय टेस्टमध्ये 50, 160, 170, 130, 140 असा स्कोर येतोय ना, तर त्यांनी एक वेळेस थोडंसं इग्नोर केलं तरी चालेल. पण ज्यांचा स्कोर कमी येतोय, तर त्यांनी बिलकुल 1 सेकंद सुद्धा इग्नोर करायचं नाही. काय सांगणार आहे मी तुम्हाला? पहा, फर्स्ट ऑफ ऑल पहिलं टार्गेट जे आपलं असणार आहे, तर ते आपलं असणार आहे केमिस्ट्रीचं पहिलं टार्गेट ठेवायचं आपल्याला. फिजिक्स 2 मिनिटं बाजूला ठेवा. मॅथ्स 2 मिनिटं बाजूला ठेवा. आता केमिस्ट्रीचं आपल्याला पाहिजे काय काय करायचंय. कोणताही टॉपिक उचला. कोणताही टॉपिक उचला. तुम्हाला जो सोपा वाटतोय तो उचला. थर्मो उचला, नाही तर सॉलिड स्टेट उचला, नाही तर कोणताही टॉपिक, इलेक्ट्रोकेमिस्ट्री उचला, नाही तर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह उचला. कोणताही टॉपिक घ्या. काय करायचं टॉपिक घेऊन त्याचं लेक्चर पाहायचंय तुम्हाला. कोणत्याही टीचरला फॉलो करा. ज्या टीचरचं तुम्हाला समजतंय व्यवस्थित, तर त्या टीचरला फॉलो करा. असं नाही की या पर्टिक्युलर टीचरचं मी तुम्हाला नाव सांगेल. आहेत, खूप बेस्ट आहेत. पण तुम्ही ज्यांच्याशी कम्फर्टेबल आहात, फक्त टाइमपास करणारे टीचर नकोय त्याच्यामध्ये बरं का. त्याच्यानंतर नेक्स्ट काय, तर एकदा लेक्चर तुम्ही पाहिलं व्यवस्थितरित्या, त्याच्यानंतर त्याचे पीवायक्यू सॉल्व्ह करा. त्याच्यानंतर काय करायचंय, त्याचे
पीवायक्यू सॉल्व्ह करायचे. आता पीवायक्यूज कुठून सॉल्व्ह करायचे, किती वेळेस सांगायचं कुठून सॉल्व्ह करायचे ते. मार्क्स ऍप्लिकेशन आहे, एक्झाम गोल ऍप्लिकेशन आहे. एवढं जर तुम्हाला नसेल जमत ऑनलाईन ना, तर डायरेक्ट एखादी टार्गेट पब्लिकेशनची, कोणत्याही पब्लिकेशनची एखादी पीवायक्यूची बुक घ्या. बरं, आणि त्याच्यानंतर काय करायचं, त्याच्यावर टेस्ट द्यायची. आता टेस्ट कुठून देऊ? सीईटी सेलनी ऑलरेडी 3 टेस्ट आपल्याला फ्री ठेवल्यात, त्या द्या. त्याच्यानंतर सह्याद्री ट्युटोरियल्स ऍप्लिकेशन डाउनलोड करा, त्याच्यावर खूप साऱ्या फ्री टेस्ट आहेत, त्या द्या. बाकीचे किती ऍप्लिकेशन्स आहेत त्यांच्या सुद्धा टेस्ट द्या, म्हणजे मिस काही करू नका. बरोबर. मग केमिस्ट्रीसाठी समजलं तुम्हाला काय करायचंय, कोणताही रॅन्डम टॉपिक घ्यायचा जो तुम्हाला सोपा वाटतोय, लेक्चर पाहायचं आणि पीवायक्यू सॉल्व्ह करायचे आणि टेस्ट द्यायची, बस. याच्या व्यतिरिक्त जास्त काही करू नका. आणि मला वाटतं याच्यामध्ये तुमचं व्यवस्थितरित्या होऊन जाईल. जास्त काय तुम्हाला ब्रशअप करण्याची, डायरेक्ट स्पून फिडिंग जे म्हणतोय आपण, ते करण्याची गरज नाहीये. बरं, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपला मॅथ्स. मॅथ्समध्ये काय करायचं आपल्याला, तर मॅथ्समध्ये काही ठराविक चॅप्टर्सच करायचे. कोणकोणते चॅप्टर्स आहेत? लॉजिक आहे, ठीक आहे, सोपा आहे. वेक्टर, ट्रिगो, लाईन अँड प्लेन. बरं, त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशनचे 2, इनडेफिनाइट, डेफिनाइट. त्याच्यानंतर काय, डिफरन्शियल इक्वेशन. तुम्ही म्हणाले खूप सोपे चॅप्टर, ते खूप अवघड चॅप्टर्स आहेत. अवघड चॅप्टर अगोदर कसे करायचे हे पहा. डायरेक्ट काय करायचंय, झाडाच्या फांद्या तोडत बसायचं नाही, खोडावर घाव घालायचा. अहो एलपीपी करणार, किती? 2 मार्क मिळणार. काय करायचं, पूर्ण चॅप्टर करून 2 मार्क मिळणार आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं, समजा अजून दुसरा चॅप्टर कोणता, हा, बायनॉमियल प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन करणार, किती मार्क्स मिळणार? 2-2 मार्क्स मिळणार. त्यापेक्षा वेक्टर आहे ना, तुम्हाला 7-8 मार्क्स देऊन जातोय. का नाही करायचा तो चॅप्टर? थोडासा अवघड जाईल, पण काय तुमचं मेंदू काय गंजलेले आहेत का, तुम्हाला वेक्टर समजणार नाही? केलं तर सगळं समजणार आहे ना. तुम्हाला पण तेवढ्याच कॅपॅसिटीचा मेंदू आहे, टॉपरला पण तेवढ्याच कॅपॅसिटीचा मेंदू आहे, पण आपला मेंदू दुसरीकडे चालतो. आपला मेंदू इकडे चालणारच नाही. बरोबर. मग त्याच्यामुळे ह्या गोष्टी फॉलो करायच्यात. लॉजिक खूप सोपं आहे, याच्यात काही वाद नाही, आणि वेटेज पण चांगलं आहे, त्याच्यामुळे घेतलाय तो. वेक्टर थोडासा कम्पॅरेटिव्हली अवघड जातो, पण अशक्य असं काही नाही. बरोबर. त्याच्यानंतर ट्रिग्नोमेट्री हे सगळ्यांसाठीच तुम्हाला लागणार आहे. ट्रिगो तुम्हाला स्पेशली इथं लागणार आहे पार्ट सेकंड मध्ये, त्याच्यामुळे करून ठेवायचं आहे. आणि लाईन अँड प्लेन पण खूप सोपं आहे यार, फॉर्म्युलेज आहेत. बाकी काही नाही, जास्त रॉकेट सायन्स नाही, तुम्हाला काय ओव्हर हे जास्त थिंकिंग पण करायची नाही. त्याच्यानंतर काय, डेरिव्हेटिव्ह एकदम बेसिक आहे. ज्यावेळेस तुम्ही M2 मध्ये जाणार त्यावेळेस तुम्हाला लागणार, इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला ज्यावेळेस लागणार ना, सेकंड सेमिस्टरला, त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी आहेत तिथं. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह सगळ्यात सोपं आहे. नंतर इंटिग्रेशन, एकदा डेरिव्हेटिव्ह व्यवस्थित आला तर इंटिग्रेशन ऑटोमॅटिक जमतंय. आणि त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन आला तर डिफरन्शियल इक्वेशन इक्वेशन काय अवघड आहे? बरं ठीक आहे ना, डिफरन्शियल इक्वेशन लय अवघड वाटते, करू नका. पण ऑर्डर आणि डिग्री एखाद्या डिफरन्शियल इक्वेशनची एवढी तर ओळखता येईल. फिक्स 2 मार्कचा क्वेश्चन असतोय मॅथ्समध्ये. बरोबर, एवढ्या गोष्टी तर मॅथ्समध्ये करता येतील. ओके. त्याच्यानंतर राहिला तुमचा सगळ्यात अवघड सब्जेक्ट, तो म्हणजे काय, फिजिक्स. फिजिक्समध्ये काय सांगतो, लय अवघड वाटतंय ना. अगोदर केमिस्ट्रीला आपल्याला प्रायोरिटी द्यायची आहे, मग मॅथ्सला द्यायची. फिजिक्ससाठी वेळ कमी राहणार आहे. मग काय करायचंय, जे थिअरी टॉपिक्स आहेत ना ते करायचंय, किंवा एखादा पर्टिक्युलर टॉपिक आहे त्याच्यात थिअरी पार्ट दिलेला आहे थोडासा, तर तो कम्प्लीट करायचा आहे. डायरेक्ट आपल्याला काय करायचंय, जे कॉम्प्लेक्स न्यूमेरिकल्स आहेत तर त्याच्याकडे थोडंसं इग्नोर करा. आता शेवटचे 10 दिवस राहिले, 10 महिने नाही राहिले, 10 दिवस राहिलेत. मग जो आपल्याला सोडायला शिकल्या पाहिजे गोष्टी, माणसाने काय केलं पाहिजे, थोड्याशा सोडून द्यायला पण शिकलं पाहिजे. मग काय करायचं, जे कॉम्प्लेक्स न्यूमेरिकल आहेत ते इग्नोर करायचे. फक्त फॉर्म्युला बेस्ड जे क्वेश्चन्स आहेत, ओके, म्हणजे थोडक्यात एखादा फॉर्म्युला असेल आणि त्याच्यावर डायरेक्ट फक्त व्हॅल्यूज पुट करून एखादा न्यूमेरिकल येत असेल ना, मागचे पेपर्स पहा, तर ते तुम्ही फॉलो करा. फिजिक्ससाठी मोस्ट ऑफ सांगेल मी, थिअरीज कव्हर करा आणि फॉर्म्युला बेसच न्यूमेरिकल कव्हर करा. त्याच्यानंतर बाकी फुकट न्यूमेरिकलच्या मागं जाऊ नका. केमिस्ट्री आणि मॅथ्स आपल्याला खूप चांगला स्कोर देऊन जाईल जर तुम्ही 10 दिवस व्यवस्थित केलं तर. त्याच्यामुळे फिजिक्सचं एवढं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. त्याचबरोबर आणखीन कोणत्या गोष्टी फॉलो करायच्या तुम्हाला, तर त्या म्हणजे मॉक टेस्ट. बरेच जण सिलेबसच कंप्लीट नाही झाला, मग मॉक टेस्ट देऊन काय फायदा, द्यायची. काय हरकत नाही, द्यायची मॉक टेस्ट. हे पहा, विहिरीत पडल्याशिवाय, पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नसतं. पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नसतं. तुम्ही पाण्यात पडा, ऑटोमॅटिक पाय तुम्ही हलवायला लागाल. मग त्याच्यामुळे काय करायचं तुम्हाला, मॅक्सिमम मॉक टेस्ट द्या एकदा. ठीक आहे ना, स्कोर कमी येऊ दे, काय तुम्हाला नवीन नवीन क्वेश्चन्स दिसू दे, काय होऊ दे, पण तुम्हाला एकदा सवय लागेल 3 तास एका जागेवर बसायची, किंवा कशा पद्धतीने पेपरला अटेम्प्ट केलं जातं, अप्रोच केलं जातं, याची सवय लागेल. मग त्यासाठी काय करायचंय, मॉक टेस्ट द्यायच्यात. टाइम मॅनेजमेंटवर फोकस करायचा आहे. एकच क्वेश्चन 5 तास नाही सोडत बसायचा. एकच क्वेश्चन 2-4 मिनिटं नाही सोडत बसायचा. त्या 2-4 मिनिटात आपले किती क्वेश्चन सोडून होऊ शकतात, ते सांगितलं ना मी अगोदर तुम्हाला, की सोडायला शिकलं पाहिजे तुम्ही. सोडायला शिकलं पाहिजे. त्याच्यानंतर लय हावरेपणा करायचा नाही. आणि त्याच्यानंतर काय, ही जर तुम्ही मॉक टेस्ट वगैरे देणार आहेत ना, तर त्यात तुक्का स्ट्रॅटेजी यूज करा. प्रॅक्टिस होईल तेवढीच तुमची. तुक्का स्ट्रॅटेजी यूज करा. कारण ह्या 10 दिवसामध्ये असा कोण नाही की जो पूर्ण 100% सिलेबस कव्हर करेल. मग तुक्के हे आपल्याला ऑब्व्हियसली मारावेच लागणार आहेत. मग त्यासाठी मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलायच, तो जाऊन पहा. ओके, दॅट सिंपल. खूप सिंपल गोष्टी असतात, पण आपण त्याला कॉम्प्लेक्स करून ठेवतो. कशामुळे? फक्त कशामुळे? की ते म्हणजे फक्त ओव्हर थिंकिंग करू करू आपण त्या गोष्टींना कॉम्प्लेक्स करून ठेवतो.
मग आता ओव्हरथिंक वगैरे करून काय होणार नाही. 2 वर्ष नाही केला तर हे 10 दिवस तर करा. हे 10 दिवस तरी करा. बरोबर आहे. ओव्हरथिंक वगैरे करायची नाही आणि जस्ट फोकस स्टडी. फक्त अभ्यासावर फोकस करा. बाकी कोणत्याही गोष्टीवर फोकस करू नका. बाबू, शोना, गुड नाईट हे ते सगळं सोडून द्या 10 दिवसासाठी सगळं. नंतर आहे तुम्हाला जिंदगी पडली त्या गोष्टीसाठी करायला आणि एकदा त्या गोष्टी मिळाल्या ना, त्या गोष्टीत पण इंटरेस्ट राहत नाही. त्याच्यामुळं आता हे 10 दिवस आहेत तर फुल्ली फोकस तुमचा इकडे करा. नाही आवडत आहे तुम्हाला अभ्यास ठीक आहे. कोणालाच आवडत नसतो. थोडे बोटावर मोजण्या एवढे असतात तर त्यांना अभ्यास आवडत असतो. कुणालाही आवडत नसतो. पण एक काम म्हणून तुमची रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून तुम्हाला अभ्यास हा करावा लागणार आहे. मग हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, थोडा जरी तुमच्या डोक्यामध्ये या व्हिडिओमध्ये मुळे प्रकाश जर पडला असेल, तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण आपण सेकंड अटेम्प्टच्या नंतर आपली जी काउन्सिलिंग बॅच असते, तर ती लॉन्च करणार आहे. तिच्यामध्ये तुम्हाला खूप बेनिफिट्स मिळतील. त्याच्यामुळं ती मिस होऊ नये त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट.